नमस्कार. सहकारी पतसंस्था ही आर्थिक माणसाच्या विकासाची संघटना आहे आणि याच पतसंस्थांसाठी राज्यभर कार्यरत असणारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ही शिखर संस्था कार्यरत आहे. आज आपल्याबरोबर या संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, परंतु सहकारी पतसंस्था त्यांना काका कोयटे या नावाने ओळखते. आपल्या प्रत्येक प्रश्नांना आवाज द्यायचा असेल तर सहकारी पतसंस्था काकांना आवाज देते आणि आज उभा महाराष्ट्र काकासाहेब कोयटे या नावाने त्यांना ओळखतो. पतसंस्थांच्या निमित्ताने आर्थिक माणसांचा आर्थिक विकास होणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये माननीय श्री काकासाहेब कोयटे हे सहकारी पतसंस्थांचं कामकाज आणि त्यांचं आर्थिक स्थैर्य या विषयावरती बोलण्यासाठी उपस्थित आहेत. काकासाहेब, आपल्या या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, जय सहकार. आज आम्हाला खूप खूप आनंद होतोय की आपण आमच्या बरोबर या पतसंस्थांच्या कामकाजाच्या आणि आर्थिक उन्नतीचा उलगडा करणार आहात. आपली ओळख मी खूप थोडक्यात करून दिली आहे. आपणच आपली ओळख केली तर उभ्या महाराष्ट्राला त्याच्यावरती नक्कीच विश्वास बसेल, कारण गेली अनेक दशकं आपण सहकारी पतसंस्थांसाठी कार्यरत आहात. फेडरेशन बरोबर गेली 30 वर्ष आपण कार्यरत आहात. याचबरोबर आपली स्वतःची समता नागरी सहकारी पतसंस्था आहे. आपण याबद्दल बोलावं. आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे गेले 35 वर्ष मी सहकार चळवळीशी संबंधित आहे. 1986ला कोपरगावसारख्या छोट्या गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये समता नागरी सहकारी पतसंस्था या नावानं मी सहकारी पतसंस्था चळवळीत प्रवेश केला आणि या समताचा विस्तार आज संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला आहे. जवळपास 600 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 1000 कोटी रुपयांच्या पुढे संमिश्र व्यवसाय असा विस्तार होत असतानाच पतसंस्था चळवळ संघटित झाली पाहिजे. पतसंस्था चळवळ शासनाच्या विरोधात आपल्याला काही जर आपल्या मागण्या असतील त्याची दाद मागता आली पाहिजे. या उद्देशानं महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना आमचे संस्थापक वसंतराव शिंदे यांनी 1990 साली केली आणि तेव्हापासून मी या सहकारी पतसंस्था चळवळीशी निगडीत आहे. सहकारी पतसंस्था चळवळीशी निगडीत असण्याचं तुमचं काही वैयक्तिक मत आहे का, की काय काम करतात या सहकारी पतसंस्था? माझं वैयक्तिक मत म्हणण्यापेक्षा सहकारी पतसंस्था चळवळ ही सर्वसामान्य माणसाशी जोडली गेलेली आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा सहकारी पतसंस्था चळवळ आर्थिक कणा आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. आणि या सहकारी पतसंस्था चळवळीला राजदरबारी राजमान्यता मिळाली पाहिजे, आश्रय मिळाला पाहिजे. या उद्देशानं गेले 35 वर्ष मी या चळवळीशी काम करतो आहे. खूपच आनंदाची बाब आहे ही काकासाहेब, की समाजातील अगदी दुर्बल घटकाला आपण आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी या पतसंस्था स्थापन केल्या. याच उद्देशाने आपण समताची स्थापन केली. पण अशा राज्यात किती संस्था आहेत आणि ज्या अशा प्रकारे काम करतात? या इतरही राज्यांमध्ये आहेत का? इतरही राज्यांमध्ये आहेत, परंतु देशातल्या एकूण संस्थांपैकी जवळपास 75% संस्था या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रात जवळपास 16,000च्या पुढं नागरी सहकारी आणि पगारदार सहकारी पतसंस्था आहेत आणि देशामध्ये ही संख्या 22,000 संस्थांच्या आसपास आहे. म्हणजेच प्रामुख्यानं ही चळवळ महाराष्ट्रात वाढली आहे, फोफावली आहे आणि ती टिकवण्याचा आणि वाढवण्याचा आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून आतापर्यंत प्रयत्न करीत आलेलो आहोत. नक्कीच आपण खूप मोठा संकल्प हा हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्र हे सहकारासाठी एक वेगळी ओळख असलेलं राज्य आहे आणि त्यातून आपण अहमदनगर जिल्ह्यातून आहात. सहकाराची मुहूर्तमेढच अहमदनगर जिल्ह्यातून झालेली आहे आणि तीच आपण पुढे कालांतराने यशवंतराव चव्हाण असतील, भाऊसाहेब थोरात असतील, हाच पायंडा आपण पुढे नेत आहात. सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेबद्दल समाजामध्ये काय भावना आहे आणि त्यासाठी आपण काही प्रयत्न करता का? खरं तर कबूल करायला हरकत नाही की सहकारी पतसंस्थांची विश्वासार्हता मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही काहीशी गमावली होती. परंतु महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन असेल किंवा त्या अंतर्गत आम्ही अहमदनगर जिल्ह्यात एक प्रायोगिक तत्वावर अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी या नावानं सहकारी पतसंस्थांना स्थैर्य देण्याकरता जो प्रयत्न केलेला आहे
हा प्रयत्न आता यशस्वी होतो आहे आणि या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ देशामध्ये ज्या सर्व इतर सहकाराचे विभाग आहेत त्यामध्ये सर्वात सक्षम अशा प्रकारचा हा विभाग सहकारी पतसंस्था चळवळीचा पुढच्या 1-2 वर्षात नक्कीच होईल अशी खात्री मला आहे. नक्कीच आपले प्रयत्न आम्ही बघत असतो. आपण नेहमी सतत शासनाबरोबर वेगवेगळ्या मार्गाने संपर्क साधत असतात आणि पतसंस्थांना पोषक आणि अनुरूप गोष्टी व्हाव्यात याचा आपला आग्रह असतो. परंतु आपण या पतसंस्थांच्या स्थैर्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील आहात. ते कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रयत्न आपण केलेले आहेत? यासाठी काही संस्था स्थापन केली आहे का, की या पतसंस्थांमध्ये सर्वसामान्य माणसांच्या ज्या ठेवी आहेत त्यांना बँकांच्या प्रमाणे संरक्षण मिळावं, हा एक तुमचा अट्टाहास नेहमी राहिलेला आहे. तर यासाठी आपण काय काय प्रयत्न केलेले आहेत? बरोबर प्रश्न विचारलात मॅडम, की सहकारी पतसंस्थांच्या स्थैर्यासाठी आम्ही काय केलं. पहिला प्रयत्न केला आम्ही 2003 साली. 2003 साली डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशन नावाची संस्था राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी एकत्र येऊन काढली. त्या संस्थेचा अध्यक्ष मीच होतो, परंतु दुर्दैवानं काही तांत्रिक कारणामुळं त्या संस्थेचं कामकाज जरी बंद करावं लागलं तरी तो प्रयत्न आम्ही सोडला नाही. 2010 साल मला आठवतं, थोर समाजसेवक अण्णा हजारे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पतसंस्था चळवळीच्या विश्वासार्हतेविषयी शंका निर्माण करून काही आंदोलनं चालू केलेली होती. त्यावेळेस आम्ही अण्णा हजारेंची पुन्हा पुन्हा भेट घेतली आणि अण्णांना आम्ही समजावून सांगितलं की एखादी पतसंस्था चुकीचं काम करीत असेल तिची बाजू आम्ही नक्कीच घेणार नाही, परंतु ज्या पतसंस्था चांगलं काम करतात त्यांना पाठबळ शासनानं दिलं पाहिजे आणि आम्ही पण काही करू इच्छितो, तुम्ही आम्हाला उपाय सुचवा. मग अण्णा हजारेंच्या आणि आमच्या विचारमंथनातून एक अमृत कलश राळेगण सिद्धीमध्ये बाहेर आला आणि तो अमृत कलश म्हणजे अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी. 16/10/2010 रोजी अण्णा हजारेंच्या शुभ हस्ते आणि तत्कालीन सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या संस्थेची मुहूर्तमेढ आम्ही रोवली आणि मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की अहमदनगर जिल्ह्यातल्या पतसंस्थांना स्थैर्य देण्याकरता हा स्थैर्य निधी संघ हा यशस्वी झालेला आहे. ही स्थैर्यनिधी संस्था जी आपण स्थापन केली आहे नगर जिल्ह्यामध्ये, हिचं कामकाज एखाद्या खाजगी विमा कंपनीसारखं चालतं की हिला काही सहकारी किंवा सरकारी तत्वावरती काही पाठबळ आहे? कसं काम चालतं स्थैर्यनिधी? नाही, हिला सहकारी किंवा सरकारकडून पाठबळ कुठल्या प्रकारचं नाही, परंतु सहकार खात्याची मान्यता आम्ही या संस्थेला निश्चितपणे घेतलेली आहे. स्थापनेपासून आजतागायत आमचे पतसंस्था चळवळीतले आमचे दुसरे सहकारी सुरेश शेठ वाबळे हे तिचे अध्यक्ष आहेत, वसंतचे लोढा हे तिचे उपाध्यक्ष आहेत आणि इतरही सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वात प्रथम काय काम केलं की ही संस्था सहकारी तत्वावरच स्थापन झाली पाहिजे असा आम्ही विचार केला आणि सहकार खात्याच्या मान्यतेनं या संस्थेचं कामकाज आम्ही सध्या अहमदनगर जिल्ह्यापुरतं तरी सुरू केलेलं आहे. यामधला आमचा पहिला उद्देश जो आहे की सहकारी पतसंस्थांना स्थैर्य मिळालं पाहिजे. त्यामध्ये आम्ही असा अभ्यास केला की बँकांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, मग सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षण का नाही? बँकांच्या कर्ज जर थकीत झाले तर त्याकरता ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी या संकल्पनेची स्थापना झालेली आहे. मग ती ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची किंवा ARCची संकल्पना पतसंस्था चळवळीत आपण का राबवू नये? आम्ही रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधला. दुर्दैवानं रिझर्व्ह बँकेकडनं काही आम्हाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधला आणि स्थैर्य निधीची बेसिक कल्पना आहे ती ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीप्रमाणे या संस्थेचं कामकाज असावं अशी आमची सुरुवातीला संकल्पना. त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट झाल्या यावर मी नंतर येतो, परंतु ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे ARC ज्याप्रमाणे बँकांची थकीत कर्ज टेक ओव्हर करते त्याप्रमाणे पतसंस्थांची थकीत कर्ज या स्थैर्य निधीच्या माध्यमातून आम्ही टेक ओव्हर करतो. आज बँकांना केंद्र सरकारचं पाठबळ आहे, रिझर्व्ह बँकेचं पाठबळ आहे. दरवर्षी आपण बघतो की या बँकांचे आर्थिक पत्रकं नीटनेटके होण्याकरता कोट्यवधी रुपयाचा निधी केंद्र शासनामार्फत या बँकांना दिला जातो किंवा त्या बँकांच्या भागभांडवलामध्ये केंद्र सरकार
हजारो कोटी रुपयांचा निधी अक्षरशः ओततं असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. मग असं संरक्षण आम्हाला पतसंस्थांना कुणालाच नाही. मग एक छोटासा प्रयत्न म्हणून अहमदनगर जिल्ह्यातल्या पतसंस्थांना एखादी पतसंस्था जर अडचणीत येत असेल, मला आठवतं स्थैर्यनिधीची स्थापना केल्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2011 साली रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आली. अडचणीत का आली की तिचे जे विद्यमान चेअरमन होते त्यावेळेचे नंदकुमार पवार यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे ठेवीदार ठेवी काढायला लागले, कर्जदार कर्ज भरायला तयार नाही, कर्ज सुरक्षित होती पण ठेवीदार घाबरायला लागले. मग अशा वेळी त्या पतसंस्थेची जी काही सुरक्षित कर्ज होती, जी तारणी कर्ज होती, ती आम्ही या स्थैर्यनिधीच्या माध्यमातून टेक ओव्हर केली आणि तात्पुरता का होईना दिलासा त्या रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेला आम्ही अहमदनगर जिल्ह्यापुरता तरी देऊ शकलो. त्यानंतर अनेक पतसंस्थांना तात्पुरता दिलासा देण्याचं काम करून अहमदनगर जिल्ह्यामधली तरी पतसंस्थांची चळवळ एक सक्षम पायावर, स्थिर पायावर उभं करायला आम्हाला या अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधीच्या माध्यमातून मदत झालेली आहे. खरंच आहे काकासाहेब की सहकाराचं जे मूळ तत्व आहे सहकाराअंतर्गत सहकार, आणि म्हणूनच आपण या सहकारी तत्वावरती असणाऱ्या स्थैर्यनिधी संघाची स्थापना केली आणि एकामेका सहाय्य करू या तत्वाप्रमाणे या स्थैर्यनिधीच्या मार्फत आपण कामकाज करत आहात. परंतु ही जिल्ह्यापुरतीची संकल्पना झाली, ही संपूर्ण राज्यापर्यंत यावी यासाठी सहकार खात्यानं काही पावलं उचललेली आहेत का, की अशा पद्धतीने सहकार विभागाने सर्व पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण मिळावं म्हणून काही संकल्पना त्यांच्याकडनं आलेली आहे का? दुर्दैवानं मॅडम सहकार खात्याकडनं काही अशा प्रकारची संकल्पना आलेली नाही. परंतु गेल्या 2 वर्षापासून आम्ही राज्यामध्ये सहकार संवाद नावाचे कार्यक्रम आयोजित केले आणि या सहकार संवादाच्या माध्यमातून सहकार खात्याशी आम्ही संवाद साधला, डायलॉग केले. राज्यातल्या वेगवेगळ्या 7 विभागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले. त्या कार्यक्रमामध्ये सहकार खात्याचे सहकार मंत्र्यांपासून असिस्टंट रजिस्ट्रारपर्यंत सर्व अधिकारी उपस्थित होते आणि आत्ताच गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही राज्यातल्या सगळ्या पतसंस्थांनी एकत्रित येऊन अशा प्रकारची अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थापन झालेली स्थैर्यनिधीची संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवण्याकरता एक प्रस्ताव सहकार खात्याकडे आम्ही सादर केलेला आहे. त्याला लवकरच प्रतिसाद सहकार खात्याकडनं मिळेल अशी अपेक्षा मी करतो. आणि मी जाणीवपूर्वक एक सांगू इच्छितो की ही संस्था आम्ही जाणीवपूर्वक सहकारी तत्वानुसारच स्थापन करू इच्छितो, कारण सहकाराचा आम्हाला अभिमान आहे. ज्या चळवळीमध्ये आम्ही काम करतो ती चळवळ वाढली पाहिजे या उद्देशानं ही संस्था स्थैर्यनिधी आज आम्ही सहकारी तत्वावर स्थापन केलेली आहे. मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की आजच डोंबिवली नागरी सहकारी बँक, की जी देशातली अग्रगण्य बँक आहे, त्या बँकेनं एक आगळ्या वेगळ्या प्रकारची सहकारी संस्था स्थापन केल्याबद्दल आम्हाला आज गौरव आमच्या या संस्थेचा डोंबिवलीला होणार आहे. ही संकल्पना जी आहे की आम्ही स्वतःच्या पायावर थोडक्यात आत्मनिर्भर झालं पाहिजे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी संकल्पना आहे की भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे, त्याप्रमाणे सहकाराच्या माध्यमातून आम्ही आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी तरी दुसरं काय आहे? वेगवेगळ्या बँकांनी एकत्र येऊन त्या ARCला भांडवल दिलं आणि त्या भांडवलातून ARCचं काम चालतं. आम्ही फक्त ARC या प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. आम्ही ही संस्था सहकारी तत्वावर स्थापन केलेली आहे आणि या संस्थेमध्ये ज्या काही पतसंस्था सभासद झालेल्या आहेत त्यांनी स्थैर्यनिधी दिला, भांडवल दिलं आणि त्या भांडवलाच्या आधारे सहकारी पतसंस्थांच्या चळवळीला संरक्षण देण्याचा प्रयत्न, ती भक्कम पायावर उभी करण्याचा प्रयत्न आम्ही या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत करीत आलेलो आहोत आणि तो याही पुढे आम्हाला नेऊन सहकारी पतसंस्थांची चळवळ देशातली क्रमांक 1 ची चळवळ होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करीत आहोत. नक्कीच, त्यासाठी तर शुभेच्छाच आहेत काकासाहेब तुम्हाला. पण आज डोंबिवली नागरी सहकारी बँकेने जो पुरस्कार आपल्या स्थैर्यनिधी सहकारी संघाला दिलाय त्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि तुमच्या सर्व टीमचंही खूप खूप अभिनंदन. ह्या स्थैर्यनिधीचं कामकाज असंच खूप पुढे जावं याही शुभेच्छा. आपण स्थैर्यनिधीबद्दल बोलत होतो. स्थैर्यनिधी ही संकल्पना आपण फक्त नगर जिल्ह्यापुरती का केली?
नगर जिल्ह्यात मी नगर जिल्ह्याचा रहिवासी आहे. माझी संस्था नगर जिल्ह्यामध्ये आहे आणि संपूर्ण राज्याला एक दिशादर्शक ठरावा अशा प्रकारचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर मी ते माझ्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे. परंतु हे राज्यस्तरावर मला निश्चितपणे न्यायचं आहे आणि सहकार चळवळ ही कशी भक्कम आर्थिक पायावर उभे राहू शकते हे सगळ्या देशाला मला दाखवून द्यायचं आहे. हे काम कसं करते ही स्थैर्यनिधी संघटना? हिचं काम असं आहे ही तीन प्रकारचे काम करते खरं म्हणजे. त्यातला पहिला प्रकार जो आहे की मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे सहकारी पतसंस्थांची थकीत कर्ज टेक ओव्हर करायची. दुर्दैवानं सहकार कायदा जो आहे त्या सहकार कायद्यामध्ये जे वसुलीच्या संबंधाचे कायदे आहे त्या कायद्याला खूप विलंब लागतो. निर्णय लागायला किंवा वसुली व्हायला खूप विलंब लागतो. या विलंबाच्या काळामध्ये पतसंस्था जर अडचणीत आली तर तिच्याकडे लिक्विडिटीचा प्रॉब्लेम निर्माण होतो, लिक्विडिटी क्रंच निर्माण होतो. मग अशा काळामध्ये लिक्विडिटी क्रंचची तात्पुरती गरज भागवण्याकरता हा स्थैर्यनिधी मदत करेल. तर काय करेल, त्या पतसंस्थांची थकीत कर्ज ARC प्रमाणे स्वतःकडे टेक ओव्हर करेल आणि ARC ज्याप्रमाणे सक्षम वसुली यंत्रणा ज्याप्रमाणे ARCकडे असते त्याप्रमाणे स्थैर्यनिधीने सुद्धा सक्षम अशा प्रकारची वसुली यंत्रणा, सक्षम अशा प्रकारचे कायदे तज्ज्ञ त्यांच्या मदतीनं ती कर्ज ARC वसूल करते आणि वसूल करून जे पतसंस्थांना लिक्विडिटी क्रंच करता तात्पुरत्या स्वरूपाची रक्कम दिलेली असते ती पुन्हा स्थैर्यनिधीकडे घेतली जाते. दुसरा याच्यामध्ये फायदा असा की स्थैर्यनिधी स्टॅबिलायझेशन फंड या नावानं प्रत्येक पतसंस्थेकडून त्या पतसंस्थेच्या ठेवीच्या किमान 1% इतकी रक्कम स्थैर्यनिधीमध्ये गुंतवण्याकरता सहकार खात्यानं परवानगी दिलेली आहे. आणि तो जो एकत्रित निधी तयार होतो त्यामधून 2 फायदे होतात. पहिला फायदा मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे पतसंस्थांची थकीत कर्ज टेक ओव्हर करण्याकरता, आणि दुसरा फायदा असा होतो प्रत्येक पतसंस्थेने थोडी थोडी गुंतवणूक करण्यापेक्षा ही सगळ्या पतसंस्थांची मिळून एकत्रित जी गुंतवणूक केली जाते, एकत्रित जो स्थैर्यनिधी जमा होतो त्याची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक इतर आर्थिक संस्थांकडे केली जाते. ही एकत्रित गुंतवणूक केल्यामुळे या सामुदायिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आपोआपच ओघानच स्थैर्यनिधीला जादा परतावा मिळतो आणि हा जादा परतावा मिळाल्यामुळे तो परतावा आम्ही पतसंस्थांना देतो. स्थैर्यनिधीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये इतर बँका जितका परतावा देतात, जितका व्याजदर देतात त्यापेक्षा किमान 1% व्याजदर जादा द्यायला आम्हाला यश मिळालेलं आहे आत्तापर्यंत. आणि हे यश संघटनेचं आहे, हे यश सहकाराचं आहे. सहकारी तत्वावर या गुंतवणुका आम्ही एकत्र करतो आणि सहकारी तत्वावरच थोडक्यात हे पतसंस्थांचं गुंतवणूक महामंडळ आहे असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. याच्यामधून पतसंस्थांचाही फायदा होतो आणि चांगल्या ठिकाणी गुंतवणूक कशी करायची हे स्थैर्यनिधी तज्ज्ञांच्या मदतीनं ती गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करू शकतो. ही गुंतवणुकीच्या बाबतीत झालं, पण आपण जे ARC म्हणाला की कर्ज टेक ओव्हर केलं जातंय, मग हे कर्ज वसूल होतं का याची खात्री आहे आपल्याला? हो, बरोबर तुम्ही शंका उपस्थित केली. हे कर्ज वसूल करण्याकरता जी काही कर्ज थकीत कर्ज आम्ही टेक ओव्हर करतो, ज्याला बॅड लोन म्हणतो, ते थकीत कर्ज वसूल करण्याची सक्षम यंत्रणा आम्ही स्थैर्यनिधीकडं तयार केलेली आहे. आमचे स्पेशल रिकव्हरी ऑफिसर आहेत, कायदेतज्ञांचा सल्ला आम्ही त्याच्यामध्ये घेतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्या पतसंस्थेची जेवढी गुंतवणूक स्थैर्यनिधीमध्ये असते तेवढ्याच गुंतवणुकीची कर्ज आम्ही टेक ओव्हर करतो. म्हणजे एखाद्या पतसंस्थेची जर 1 कोटी रुपयाची गुंतवणूक स्थैर्यनिधीमध्ये असेल तर त्या पतसंस्थेची जास्तीत जास्त 80 लाखापर्यंतचीच कर्ज आम्ही टेक ओव्हर करतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये कर्ज बुडीत होण्याचा किंवा स्थैर्यनिधीला अडचण निर्माण होण्याचा कुठल्याही प्रकारचं शंकासुद्धा घेण्याचं कारण नाही. आणि जी संस्था या स्थैर्यनिधीमध्ये येऊ इच्छिते त्यासाठी तिने काही अटी पूर्ण करायच्या असतात का, की कुठली पतसंस्था येऊ शकते? नाही, कुठली पतसंस्था येऊ शकत नाही. आम्ही प्राधान्यानं ठरवलं आहे की प्राधान्यानं अ आणि ब वर्गातल्या पतसंस्था यामध्ये याव्यात. क आणि ड वर्गाला आम्ही सभासद करून घेतो, पण क वर्गातली संस्था ब वर्गामध्ये कशी येईल, ड वर्गातली संस्था ब वर्गामध्ये कशी येईल याचं मार्गदर्शन देखील स्थैर्यनिधीच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि जी काही अट टाकलेली असते स्थैर्यनिधीचे संरक्षण मिळण्याकरता की त्या पतसंस्थांनी तिची जी काही कर्ज वाटप केलेलं असतं त्या कर्जापैकी किमान 25% कर्ज हे स्थैर्यनिधीच्या तज्ज्ञांकडून, स्थैर्यनिधीच्या
चार्टर अकाउंटंटकडून तपासून घ्यायची. त्याचं कारण असं की त्या पतसंस्थेला जर लिक्विडिटी क्रंच निर्माण झाला की ती कर्ज ताबडतोब टेक ओव्हर करता यावी. म्हणजे पहिली ही अट आहे की त्या संस्थेचे कर्ज तपासणं आणि ती अ आणि ब वर्गात असावी. हो. मग क आणि ड वर्गातल्या पतसंस्थांसाठी स्थैर्य नाहीच का? निश्चितपणे द्यायचं आहे. तर त्या ज्यावेळेस ब किंवा अ वर्गामध्ये येतील त्यावेळेस त्याला आम्ही स्थैर्य देणार आहोत. आमची जी संकल्पना आहे की सर्व पतसंस्था अ वर्गामध्ये याव्यात. त्याकरता प्रशिक्षण देण्याचं काम स्थैर्य निधी करते. त्याच्यानंतर मी आत्ता सांगितलं त्याच्याप्रमाणे स्पेशल रिकव्हरी ऑफिसरच्या माध्यमातून पतसंस्थांची कर्ज वसूल करण्याचं सुद्धा काम स्थैर्य निधी करते. आणि एक जास्त नाही, पुढच्या 3 वर्षामध्ये किमान नगर जिल्ह्यातली एकही पतसंस्था क आणि ड वर्गामध्ये राहणार नाही अशा प्रकारचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. या पतसंस्थांना स्थैर्य राज्यभर मिळावं म्हणजे सामान्य जनतेचा जो पैसा आहे तो सुरक्षित आहे ही भावना त्यांच्या मनात आणि एकंदरीत आपल्या कामकाजामध्ये आपल्याबरोबर काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांनी ती उचलून धरावी यासाठी आपण काम करताय. पण यात येणाऱ्या अडचणींना, आव्हानांचा तुम्ही कसा मुकाबला करता आणि काय काय आव्हानं आपल्या समोर आहेत? ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितलं की थकीत कर्ज आम्ही टेक ओव्हर करतो. ती थकीत कर्ज टेक ओव्हर केल्यानंतर सुद्धा सहकार कायद्याप्रमाणे खूप अडथळ्यांची शर्यत आम्हाला पार करावी लागते की त्या थकीत कर्जाच्या विरोधात कायदा कलम नंबर 101चा दाखला घेताना सहकार खात्याकडे वारंवार चक्रा माराव्या लागतात. वसुलीचा 101चा दाखला जरी आम्हाला मिळाला तरी त्याची अपसेट प्राईस आम्हाला घ्यावी लागते. त्याकरता पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावं लागतात. परंतु स्थैर्य निधीचं आम्ही एक असं वजन तयार केलेलं आहे की स्थैर्य निधीच्या माध्यमातून आलेलं कर्ज याचे 101चे दाखले ताबडतोब मिळावेत, त्याची अपसेट प्राईस ताबडतोब मिळावी. एवढंच नव्हे, ते कर्ज वसूल करण्याकरता आम्ही स्थैर्य निधीचे पदाधिकारी प्रत्यक्ष वसुलीकरता थकबाकीदाराच्या घरी जातो. थकबाकीदाराच्या घरी आम्ही ठाण मांडतो. त्यानंतर त्याची जंगम जप्ती करण्याकरता आमचे जे काही स्पेशल रिकव्हरी ऑफिसर आहेत त्यांच्यावर आम्ही स्वतः जातो. आम्ही स्वतः गेल्यामुळे थकबाकीदारांवर आपोआपच थोडंसं प्रेशर तयार होतं आणि थकबाकीदार त्याचं आम्ही समुपदेशनसुद्धा करायचा प्रयत्न करतो की बाबा तू हे कर्ज भर, तुला आणखी काय मदत पाहिजे असेल तर आम्ही निश्चित देऊ. समुपदेशाने सुद्धा जर त्यांनी ऐकलं नाही मग कठोर वसुलीची कारवाई आम्ही स्थैर्याच्या माध्यमातून करतो. DIGC ही बँकांच्या ठेवींना संरक्षण देणारी संस्था आहे. त्याचप्रमाणे ही एक खाजगी कंपनी आहे. त्याचप्रमाणे आपल्या या स्थैर्य निधीला एखादी खाजगी कंपनी किंवा विमा कंपनी यांची जर मदत मिळाली तर ही जास्त पुढे जाईल असं आपल्याला वाटतं? नाही, आत्ताच तुम्ही सांगितलं की या खाजगी कंपन्या, आमचा जो विरोध आहे तो खाजगीकरणाला नाही परंतु सहकार चळवळीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे या उद्देशानं ज्याप्रमाणे DICCचं कामकाज चालतं त्याप्रमाणे सहकारी तत्वावरचीच DICC सारखं काम करणारी कंपनी निर्माण करता येईल का? माफ करा, कंपनी नव्हे, सहकारी संस्था निर्माण करता येईल का याचा प्रयत्न आम्ही गेल्या 5 वर्षापासून करतो आहोत आणि सुदैवानं त्यामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळालेलं आहे. ते यश अशा माध्यमातून की आम्ही नगर जिल्ह्यामध्ये एक नवीन संकल्पना काढली. ती संकल्पना आली परदेशातून. परदेशामध्ये, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात ज्याप्रमाणे पतसंस्था आहेत त्याप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा सहकारी पतसंस्थांची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि आमच्या अशा खंडातल्या पतसंस्थांची संघटना आहे, फेडरेशन आहे, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन या नावाची जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या देशातल्या पतसंस्था चळवळीचा अभ्यास केला. इतर देशामध्ये सहकारी पतसंस्थांना क्रेडिट युनियन या नावानं संबोधलं जातं. तर या क्रेडिट युनियन विशेषतः थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, कोरिया या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मग त्या देशामध्ये पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण कसं दिलं याचा ज्यावेळेस मी अभ्यास केला तेव्हा मला जाणवलं की लिक्विडिटीच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवीला त्या ठिकाणी संरक्षण दिलं गेलेलं आहे. लिक्विडिटीच्या आधारे पतसंस्थांना जी तरलता राखावं लागते, किमान 25% निधी हा लिक्विडिटी फंड म्हणून राखून ठेवावा लागतो. त्या लिक्विडिटी फंडच्या माध्यमातून पतसंस्थांच्या ठेवींना विमा शब्द मी वापरणार नाही, विमा शब्द वापरण्याकरता आपल्याला IRDAची परवानगी घ्यावी लागते. मग विम्याच्या ऐवजी
प्रोटेक्शन हा शब्द आम्ही त्या ठिकाणी वापरलेला आहे. डिपॉझिट प्रोटेक्शन फंड या नावानं लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड या नावाचा कन्सेप्ट आम्ही अहमदनगर जिल्ह्यापुरता स्थैर्य निधीच्या माध्यमातून कार्यरत केलेला आहे. तो कन्सेप्ट असा आहे की प्रत्येक पतसंस्थेला जी काही 25% लिक्विडिटी मेंटेन करावी लागते, त्या लिक्विडिटीच्या रकमेमध्ये त्या पतसंस्थेच्या जेवढ्या ठेवी बसतील तेवढ्यापुरतं त्या ठेवींना संरक्षण द्यायचं. आणि लिक्विडिटीबरोबरच त्याही पुढचा कन्सेप्ट आम्ही आता त्यामध्ये आणलेला आहे की एनी टाईम लिक्विडेडेबल ॲडव्हान्सेस, म्हणजे लिक्विडिटीच्या व्यतिरिक्त काही ॲडव्हान्सेस, काही कर्ज पतसंस्थांची अशी असतात. विशेषतः मी यामध्ये गोल्ड लोनचा उल्लेख करील. गोल्ड लोन हे अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं कर्ज समजलं जातं आणि हे गोल्ड लोनच्या आधारे दिलेलं कर्ज, हे सोने तारण कर्ज इतर बँका किंवा आमच्यातल्याच मोठ्या पतसंस्था कधीही टेक ओव्हर करायला तयार असतात. समजा एखादी पतसंस्था जर अडचणीत येत असेल, एखाद्या पतसंस्थेला जर लिक्विडिटी क्रंच निर्माण झाला, तर त्या संस्थेचा गोल्ड लोनचा पोर्टफोलिओ काही मोठ्या पतसंस्था किंवा काही मोठ्या बँका या कधीही टेक ओव्हर करायला तयार असतात. मग त्या संस्थेची लिक्विडिटी प्लस त्या संस्थेची एनी टाईम लिक्विडेडेबल ॲडव्हान्सेस, ज्यामध्ये गोल्ड लोन येतं, ज्यामध्ये मायक्रो फायनान्स येतात आणि ज्यामध्ये वेअरहाऊस लोन येतं, अशा प्रकारचे एनी टाईम लिक्विडेडेबल ॲडव्हान्सेसच्या आधारे त्या पतसंस्थेच्या किती रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देता येईल याचं कॅल्क्युलेशन आमच्या स्थैर्य निधीच्या चार्टर अकाउंटंटकडनं केलं जातं. म्हणजे मी उदाहरणच देऊन सांगतो की माझ्या पतसंस्थेचं ज्यावेळेस मी कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस माझ्या पतसंस्थेची 6.5 लाख रुपयाची कर्ज DICC संरक्षण देतं, विमा संरक्षण देतं 5 लाखापर्यंतच्या. परंतु स्थैर्य निधीच्या माध्यमातून या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या माध्यमातून माझ्यासारख्या संस्थेला 8.5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यात यश आम्हाला मिळालेलं आहे. आणि हे 8.5 लाख रुपयेपर्यंतचे छोटे छोटे डिपॉझिटर आहेत, जे ठेवीदार आहेत, त्यांची संख्या जर बघितली तर आश्चर्यानं आम्हालाही तोंडात बोटं घालावं लागतात. माझ्या पतसंस्थेचे 98% ठेवीदार हे सुरक्षित आहेत, हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. अशाच प्रकारे नगर जिल्ह्यामध्ये 5 लाख, 4 लाख, 6 लाख इतक्या रुपयापर्यंतच्या ठेवींना आणि नगर जिल्ह्यात स्थैर्य निधीच्या ज्या काही सभासद संस्था आहेत तिच्या किमान 70% ठेवीदारांना आम्ही संरक्षण देऊ शकलेलो आहे. मला वाद घालायचा नाही कोणाशी, पण DICC सुद्धा एवढं संरक्षण देऊ शकणार नाही, एवढं संरक्षण सहकाराच्या माध्यमातून आम्ही द्यायला नगर जिल्ह्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि असाच प्रयत्न आमचा राज्यभर हे अशा प्रकारचं संरक्षण देण्याचा आमचा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. तुम्ही म्हणताय की राज्यभर जायचंय, ही त्यासाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण ही जी संस्था आहे हिला कुठल्याही प्रकारे शासकीय मदत नाही. मग तुम्हाला हा आत्मविश्वास आहे की ही संस्था घेऊन तुम्ही राज्यभर जाऊ शकाल? आत्मविश्वास याकरता आहे की आम्ही आत्मनिर्भर आहोत. आम्हाला कोणावर डिपेंड राहायची आवश्यकता नाही. दुर्दैवानं म्हणेल, राज्य शासन आम्हाला कुठल्या प्रकारचा निधी देत नाही. केंद्र सरकार राष्ट्रीयकृत बँकांना निधी देतं. एखादी खाजगी बँक अडचणीत आली तर ती टेक ओव्हर करायचा प्रयत्न करतं. परंतु आम्ही आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्याच निधीच्या आधारे आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत, आम्हाला टिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी आत्ताच जे सांगितलं की आमच्या पतसंस्थांच्या गुंतवणुका ज्या ज्या बँकांमध्ये असतात, आम्ही पतसंस्थांकडनं कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारचं अंशदान, कुठल्याही प्रकारचा प्रीमियम याच्यामध्ये अजिबात घेत नाही. मग हा खर्च कसा चालणार? तर ह्या एकत्रित स्थैर्य निधी जो आहे त्याची गुंतवणूक आम्ही ज्या ठिकाणी करतो त्यामधून आम्हाला जो काही जादा परतावा मिळतो, याच वर्षी अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधीनं जवळपास 7.25% परतावा हा पतसंस्थांना देऊन सुद्धा 0.25% इतका निधी आमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे. मग हा जो 0.25% निधी किंवा परतावा आमच्याकडे शिल्लक राहतो त्याच्या माध्यमातून आम्ही हे लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडचं व्यवस्थापन करत असतो. आणि एनी टाईम लिक्विडेडेबल ॲडव्हान्सेस जो आहे हा अतिशय नवीन कन्सेप्ट आहे. खरं तर रिझर्व्ह बँकेने सुद्धा याचा अभ्यास केला पाहिजे. मला आज या ठिकाणी सांगायला आवडेल की रिझर्व्ह बँकेचे संचालक आमचे नेते सन्मान्य सतीशजी मराठे
यांनी या आमच्या संकल्पनेची दखल घेतली. त्यांनी माझं प्रेझेंटेशन मागवलं आणि ते रिझर्व्ह बँकेला ते सादर करणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून मला तर खात्री आहे की बँकांकडनं एवढ्या मोठ्या प्रकारचा प्रीमियम DICGC जे घेतं तो सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. मी जो काही अभ्यास केला DICGचा, माझ्याकडे रेकॉर्ड आहे. 2018-19चं बॅलन्स शीट DICGचं मी मिळवलंय, गुगलवरनं मिळवलंय. त्याच्यातून मला असं दिसतं की DICGCचा जो काही नफा आहे, DICGCनं 18-19 या वर्षामध्ये जवळपास 58,000 कोटी रुपयाचा प्रीमियम गोळा केला. 58,000 कोटी रुपयाचा. मी आकडेवारीनिशी तुम्हाला माहिती देऊ शकेल. 58,000 कोटी रुपयाच्या प्रीमियममधून त्यांनी क्लेम किती सेटल केले याचा जर आपण अभ्यास केला तर DICGC सुद्धा किती नफा मिळवते हे केंद्र सरकारच्या सुद्धा मला वाटतं लक्षात येईल, रिझर्व्ह बँकेच्या सुद्धा लक्षात येईल. आणि अशा प्रकारचा प्रीमियम न घेता आमची संस्था आम्ही कशी चालवतो असाच उदाहरण संपूर्ण देशातल्या पतसंस्थांना सुद्धा याचा उपयोग होईल. मी आकडेवारी सांगू इच्छितो की 2018-19 या वर्षामध्ये DICGCने जो काही प्रीमियम मिळवला, हा प्रीमियम मिळवला तब्बल 10,122 कोटी 45 लाख रुपयांचा. आणि या 10,122 कोटी 45 लाख रुपयामधून क्लेम जे सेटल केले ते केवळ 57 कोटी 31 लाखाचे क्लेम सेटल केले. म्हणजे 10,065 कोटी 14 लाख रुपये हे DICGCला नफा झाला. आम्ही म्हणतो आमची सहकारी तत्वावर स्थापन झालेली संस्था आहे, आम्हाला नफ्याची गरज नाही. आम्हाला मिळणारा नफा सुद्धा आमच्या सभासद संस्थांमध्ये आम्ही वाटणार आहोत. ही काही सहकार्याचं जे मूल तत्व आहे की त्या सहकारी संस्थेला झालेल्या नफ्याचं वितरण हे त्यांच्या सभासदांमध्येच व्हावं. तर आम्हाला नफाच मिळवायचा नाही. परंतु कुठलीही कंपनी जर फायद्यात असेल तर ती इतरांना त्यांचा परतावा देऊ शकेल. त्यामुळे DICGC आज नफ्यात आहे म्हणून अडचणीत आलेल्या बँकांना ती मदत करते किंवा त्यांचा प्रीमियम. परंतु मॅडम मदत किती करते मी आत्ताच सांगितलं. 10,000 कोटीच्या प्रीमियम मधून फक्त 57 कोटी रुपयाचे क्लेम सेटल केले. आणि ते सुद्धा कधी करतात, ती संस्था ज्यावेळेस अवसायात जाईल, ती संस्था अवसायात निघेपर्यंत जे ठेवीदार असतात ते ताटकळत बसतात. अनेक ठेवीदारांचे मृत्यू होतात तरी त्यांना क्लेम मिळत नाही. आणि हे एनी टाईम लिक्विडेटेबल ॲडव्हान्सेसच्या माध्यमातून किंवा लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंडाच्या माध्यमातून आम्ही कुठलाही निधी त्या सहकारी पतसंस्थांकडून घेत नाही. त्या संस्थेची इतर बँकांमध्ये जी काही सुरक्षित गुंतवणूक असते ती सुरक्षित गुंतवणूक त्या पतसंस्थांना ज्या ठिकाणी करायची असेल त्यांना करायची मोकळीक आहे. अर्थात सहकार खात्यानं घालून दिलेल्या निकषाच्या अंतर्गत त्यांची जी गुंतवणूक केलेली असते ती गुंतवणूक आम्ही स्थैर्यनिधी लिनमार्क करतो. लिनमार्क केल्यामुळे त्या संबंधित पतसंस्था, स्थैर्यनिधी आणि गुंतवणूक केलेली बँक यामध्ये एक ट्रायपार्टी ॲग्रीमेंट होतं. आणि स्थैर्यनिधीच्या परवानगीशिवाय ती गुंतवणुकीतली कुठलीही रक्कम त्या पतसंस्थेला काढता येत नाही. म्हणजे ओघानच ती सगळी गुंतवणूक स्थैर्यनिधीकडे लिनमार्क केलेली असल्यामुळे त्या लिनमार्क केलेल्या रकमेच्या आधारे त्या पतसंस्थेच्या किती ठेवींना आम्ही संरक्षण देऊ शकतो हा आकडा आम्ही जाहीर करतो. आणि त्या माध्यमातून पतसंस्था चळवळीला एक स्थैर्य देण्याचा प्रयत्न. आमची कल्पना आहे की बँकांमध्ये आणि पतसंस्थांमध्ये ग्राहकांना फरक वाटला नाही पाहिजे. तो फरक दिवसेंदिवस कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. बँकांच्या ठेवीला संरक्षण आहे, पतसंस्थांच्या ठेवीला संरक्षण का नाही, हा जो ग्राहक आम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारतात तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला या स्टॅबिलायझेशन फंडाच्या माध्यमातून, या प्रोटेक्शन फंडाच्या माध्यमातून आम्हाला आता मिळालेलं आहे. आणि हे उत्तर आम्ही आमच्या ठेवीदारांना देऊन आमच्यावरचा विश्वास बळकट करणार. तुम्हाला मिळालं इथपर्यंत बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे त्याला याची खात्री कशी बसेल? स्थैर्यनिधीच्या माध्यमातून एखाद्या पतसंस्थेने स्वतःच्या स्थैर्याची खात्री देण्यापेक्षा एखाद्या संघटित संस्थेनं जर त्याची खात्री दिली तर ते जास्त विश्वासार्ह त्याच्या मागे असते. अर्थात आमची एक मागणी आहे की या आमच्या संकल्पनेच्या मागं शासनाने सुद्धा उभं राहिलं पाहिजे. आमच्यापेक्षा शासनावर विश्वास जनतेचा जास्त असतो आणि तीच आमची मागणी आहे की आमच्या या संकल्पनेवर राज्य शासनाने अधिकृततेची मोहर उठवावी. हे शासनापर्यंतचं आपलं जे कामकाज आहे स्थैर्यनिधीचं हे आपण पोहोचवलेलं आहे. आम्ही त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे, तो शासनापर्यंत आम्ही पोहोचवलेला आहे. त्याला आता मान्यता मिळण्याची आम्ही वाट बघत आहोत. आता ही सगळी स्पर्धा खूप चालू आहे, टोकाला जाऊन स्पर्धा चालू आहे.
खाजगी कंपन्यांना आपलं अस्तित्व यात टिकवणं खूप मुश्किल होत आहे, त्या नफा कमवतात तरीही. पण आपण तर ना नफा ना तोटा या तत्वावरती ही संस्था कार्यरत करणार आहात. मग येत्या ह्या स्पर्धेच्या काळात या संस्थेचं अस्तित्व कसं टिकेल? मी आता सांगितलं की सहकाराचं जे तत्व आहे ते नफा कमावणं हे तत्व अजिबात नाही. त्या नफ्यामधून आम्ही राखीव निधी तयार करतो, इतर निधी आम्ही तयार करतो. आणि मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे कुठलाही प्रीमियम न घेता शासनानं आत्ता पतसंस्थांनी अंशदान द्यावं आणि त्यामधून आम्ही त्यांना संरक्षण देऊ अशी जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका आम्हाला मान्य नाही. त्यामधून शासन कुठल्या प्रकारचं संरक्षण देऊ शकत नाही. परंतु या आमच्या संकल्पनेच्या माध्यमातून शासनानं जर या आमच्या संकल्पनेवर मोहर उठवली तर कुठल्याही प्रकारचा प्रीमियम न घेता सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना 100% संरक्षण देता येईल अशा प्रकारची खात्री मला आहे. म्हणजे राज्यभर जर ही संकल्पना राबवली गेली तरच पतसंस्था चळवळीला याच्यामध्ये खूप मोठं योगदान मिळणार आहे आणि त्यांच्या सामान्य ग्राहकांना त्यांचं हित म्हणजे आर्थिक हित जपणं खूप सहज शक्य होईल असं वाटतं. या तुमच्या कामकाजाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही नक्कीच शासनाने आपला हा प्रोजेक्ट उचलून धरावा अशी प्रार्थना करतो. आपण इथं आलात, वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय सहकार.